खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. म्हणजे माझ्या आईचा ऍक्सिडेंट तुमच्या बाबांनी केला होता? नाही, तो ऍक्सिडेंट त्यांच्या गाडीने झाला होता, पण तो ऍक्सिडेंट त्यांच्या हातून झाला नव्हता. खरं काय ते तुला कळेलच. आधी जरा यांना बोलू दे, मग मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. सम्राटने तपस्याला उत्तर दिलं आणि तसंच पुन्हा मान वळवत प्रभाकरकडे पाहिलं. हे बघा, मी कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीयेत. हो का? मग मी काय बँकेचं खोटं स्टेटमेंट दाखवतोय असं वाटतंय का तुम्हाला? बरं चला, आपण हे बँकेचं स्टेटमेंट खोटं आहे असं पकडू. मग माझ्या अजून एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे घर तुमचं स्वतःच आहे की भाड्याचं आहे? भाड्याचं कसं असेल? स्वतःच आहे. शौर्य, तू पोलीस आहेस ना? मग मला सांग, एक साधा इन्स्पेक्टर फक्त नोकरीच्या जीवावर घर, मुलांची शिक्षण, संसार, मुलीचं लग्न, तिचं बाळंतपण आणि त्या दादर सारख्या परिसरात चाळीतलं हे ऐस पैस असं घर एवढं विकत घेऊ शकतो का? ज्या परिसरात ही चाळ आहे तिथे सध्याला या घराचा रेट 2 कोटीच्या आसपास तरी आहे. मिस्टर प्रभाकर, फक्त नोकरीवर हे शक्य झालं तुम्हाला? तुमचा ना कुठला व्यवसाय आहे, ना तुमच्या नावावर गावी कुठे जमीन आहे. तुम्ही मूळचेच मुंबईतले आहात आणि नोकरी करण्यातच तुमचं सगळं आयुष्य गेलंय. माझ्या माहितीप्रमाणे तुमचा मुलगा आता 2-3 वर्षांपूर्वी नोकरीला लागलाय. त्याची सॅलरी सुद्धा 20-25 हजाराच्या पुढे नाहीये. मुलीचं तर कॉलेज झालं आणि लगेच तिचं लग्न करून तुम्ही मोकळे झालात. म्हणजे तिचाही तुम्हाला काही हातभार लागला नाही. बायको तर पहिल्यापासूनच गृहिणी आहे. मग एवढं 2 कोटींचं घर तुम्ही नेमकं विकत तरी कसं घेतलं? हवं तर मी तुम्हाला तुमच्या पेन्शनची रक्कम पण सांगू शकतो. सांगू का? सम्राटने त्याची पूर्ण बायोग्राफी त्याला वाचून दाखवली. तसं प्रभाकरचं तोंड पांढरं फट्टक पडलं. मिस्टर प्रभाकर, बऱ्या बोलाने खरं काय आहे ते सांगा, नाहीतर मला तुम्हाला आत टाकावं लागेल. एकदा रिमांड होम मध्ये घेतल्यावर पोलीस समोरच्याकडून कसं सगळं कबूल करून घेतात हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल. हे बघा साहेब, तुम्ही प्लीज माझ्यावर कुठली केस वगैरे करू नका. मी सगळं सांगतो तुम्हाला. प्रभाकरने सम्राट समोर सरळ हात जोडले, कारण आता त्याच्या समोर बोलण्यासारखं काहीही उरलं नव्हतं. सम्राटने त्याच्या समोर दुसरा पर्यायच ठेवला नव्हता. बोला लवकर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वडिलांनी मला अगोदरच सगळं सांगितलंय. त्यामुळे एखादी जरी गोष्ट लपवली ना तरी गाठ माझ्याशी आहे. तसं त्याने पोपटासारखं बोलायला सुरुवात केली. दिग्विजय खानविलकरांना मी कधीही विसरू शकत नाही, कारण माझ्या गळाला लागलेला तो सर्वात मोठा मासा होता. त्यांच्या एवढी रक्कम मला कधीही कोणी दिली नव्हती, ते पण अशा गुन्ह्याची जो त्यांनी केलाही नव्हता. प्रभाकर यांनी बोलायला सुरुवात केली.
शौर्याने लगेच त्याच्या मोबाईलचं व्हॉइस रेकॉर्डर सुरू केलं आणि तो सगळं रेकॉर्ड करून घेऊ लागला. अर्थातच त्याने हे प्रभाकरला मात्र कळू दिलं नव्हतं. दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माझं पोस्टिंग लालबाग ठाण्यामध्ये होतं. तेव्हा तिथला सिनियर पण मीच होतो. सुरुवातीला मी पण प्रामाणिकपणेच माझी नोकरी केली. पण मुंबईसारख्या शहरात एकाच्या जीवावर जगणं अशक्य होतं. मुलं लहान होती, बायको घरातच असायची. त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त कमवणारा दुसरा कोणी नव्हता. तेव्हाच्या त्या 5-6 हजाराच्या पगारात आमची नीट पोटं पण भरत नव्हती. हळूहळू मी लाच घ्यायला सुरुवात केली. 1000-2000 कधी 10-20 हजारांवर जाऊन पोचले. मला कळलं सुद्धा नाही. अशातच एक दिवस ही ऍक्सिडेंटची केस माझ्याकडे आली. केस एकदम क्लिअर होती. ऍक्सिडेंट ज्या ठिकाणी झाला होता तो एक चौक होता. ज्यावेळी तो ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला तिथे काही माणसं उपस्थित होती, ज्यांनी तो ऍक्सिडेंट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. ज्या क्षणी ऍक्सिडेंट झाला त्याच वेळेस त्या महिलेचा मृत्यू झाला होता. कारण धडक बसल्यामुळे त्या डायरेक्ट डोक्यावर पडल्या होत्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. आजूबाजूच्या लोकांनी लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला. पण हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला, कारण त्या जागीच गेल्या होत्या. प्रत्यक्षदर्शी लोकांच्या जबानीनंतर आम्ही थोडी चौकशी केली आणि चौकशीनंतर आम्हाला समजलं की ती गाडी सम्राट खानविलकर यांच्या नावाने रजिस्टर आहे. चौकशीसाठी मी दिग्विजय खानविलकर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. ऍक्सिडेंट केसबद्दल त्यांना विचारताच ते प्रचंड घाबरले. एखादा सराईत गुन्हेगार आणि ज्याच्याकडून चूक होते त्या दोन व्यक्तींमध्ये फरक असतो. त्यावेळी दिग्विजय खानविलकर प्रचंड घाबरले होते आणि त्यांच्या त्याच स्वभावाचा मी फायदा घेतला. गाडी त्यांच्या मुलाच्या नावाने रजिस्टर होती, त्यामुळे मी त्यांच्या मुलाला अटक करण्याची धमकी त्यांना दिली. खरं तर ज्या जबान्या आम्हाला मिळाल्या होत्या तेव्हाच आम्हाला समजलं होतं की तो ऍक्सिडेंट त्यांच्या मित्राकडून झाला होता. आम्ही दिग्विजय खानविलकरांजवळ पूर्ण चौकशी केली. त्यावेळी त्यांनी घडलेली सगळी हकीकत आम्हाला सांगितली. तो ऍक्सिडेंट त्यांच्याकडून चुकून झाला होता, पण मी त्याच परिस्थितीचा फायदा घेत केस बंद करण्यासाठी त्यांच्याकडून लाच मागितली आणि भीतीपोटी त्यांनी ते पैसे मला देऊनही टाकले. त्यांच्यासाठी ती केस तिथेच क्लोज झाली. पण मी मात्र रेकॉर्डमध्ये असलेला त्यांच्या गाडीचा नंबर तसाच ठेवला, कारण मला त्या केसमध्ये अडकायचं नव्हतं. पूर्णपणे ब्लँक रेकॉर्ड ठेवलं असतं तर ऑडिटमध्ये माझ्यावर संशय घेतला गेला असता. त्यामुळे मी त्या गाडीचा नंबर तसाच ठेवला आणि केस बंद करून टाकली. त्यानंतर मात्र ना माझा त्यांच्याशी संपर्क झाला ना त्यांचा माझ्याशी. एवढं बोलून प्रभाकर रावांनी घेतलेला श्वास मोकळा सोडला. शौर्यने पण रेकॉर्डिंग बंद केलं. एका पोलीसवाल्याकडून अशा वर्तवणुकीची त्याने अपेक्षाही केली नव्हती. कुठेतरी त्यांच्या वर्दीवर लागलेला तो एक मोठा धब्बा होता. या सगळ्या तपस्याचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. प्रभाकर जेव्हा सगळं सांगत होता तेव्हा तिला तिच्या आईचा चेहरा डोळ्यांसमोर दिसत होता. रेखा एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या.
आणि तिच्यासाठीच तेव्हा जगत होत्या. त्या दिवशी इव्हनिंग शिफ्ट करूनच त्या घरी यायला निघाल्या होत्या. पण ती माऊली तिच्या लेकीपर्यंत पोहोचूच शकली नाही. कुणा दुसऱ्याची चूक तिच्या आईचा जीव घेऊन गेली होती. ते सगळं आठवून तिचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने तुडुंब भरले. मिस्टर प्रभाकर, जर तो ऍक्सिडेंट त्यांच्या मित्राने केला होता, मग तुम्ही त्यांची चौकशी का नाही केली? मला माझे पैसे मिळाले होते, त्यामुळे मी जास्त खोलात शिरलो नाही. प्रभाकरच्या बोलण्यावर शौर्यने रागातच हातची मूठ आवळली आणि मोबाईल खिशात ठेवत तो तसाच पुढे सरकला आणि रागातच प्रभाकरच्या एक सणकण कानामागे ठेवून दिली. तुमच्यासारख्या भ्रष्ट लोकांमुळेच हे पोलीस खातं बदनाम होतंय. स्वतःची पोळी भाजण्यासाठी तुम्ही किती लोकांना उपाशी ठेवता, याची जाण सुद्धा तुम्हाला असू नये. प्रभाकर गालावर हात ठेवून चुपचाप उभा होता. मनात राग तर होता, पण सध्या तो सगळीकडून अडकला होता. त्यामुळे गप्प राहणं त्याच्यासाठी जास्त फायद्याचं होतं. सम्राटने वळून तपस्याकडे पाहिलं, पण मगाशी जिथे ती उभी होती तिथे आता नव्हती. ते बघून त्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. त्याने लगेच अवतीभोवती पाहिलं, तर त्याला ती दारातून बाहेर जाताना दिसली. तसा तो सुद्धा तिच्या मागे गेला. बाहेर येताच तिने तिथल्या कठड्याला पकडलं आणि ती हुंदके देत रडू लागली. जान, चूक कोणाची आणि त्याची शिक्षा कोणाला मिळाली? काय चूक होती माझ्या आईची? आधी नवऱ्याने तिच्या प्रेमासोबत प्रतारणा केली, तिच्याच डोळ्यात देखत त्यांनी दुसरं लग्न केलं, तरी स्वतःला सावरत ती फक्त माझ्यासाठी उभी राहिली. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने रात्रीचा दिवस केला आणि अचानक कोणीतरी येऊन तिला उडवून गेलं, ते पण तिची काही चूक नसताना. आणि शर्मेची बाब तर ही आहे की अशा दुर्दैवी घटनेत सुद्धा काही लोक स्वतःचा स्वार्थ बघतात. तेव्हा प्रश्न पडतो की खरंच माणुसकी संपत चाललीये का? पण तिच्या या प्रश्नावर तो मात्र शांतच राहिला, कारण समाजाची संपलेली माणुसकी त्याने सुद्धा खूप जवळून अनुभवली होती. कितीतरी रात्री त्याने उपाशी झोपून काढल्या होत्या, पण तेव्हा त्या कोवळ्या जीवाची कुणालाही दया आली नाही. आज जो सम्राट जगासमोर उभा होता, त्याला घडवण्यात याच समाजाचा मोठा वाटा आहे, असं नाही का म्हणता येणार? तू म्हणाली होतीस ना जान, की जग आपल्यासोबत असं वागलं म्हणून आपण जगासोबत तसंच वागायचं का? आय थिंक तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आज तुला मिळालं असेल की मी असा काय. जी केस तुझ्यासमोर मांडण्यात आली किंवा तुला दाखवण्यात आली ती फक्त वरवर होती. त्याच्या आत दडलेलं रहस्य कसं बाहेर काढायचं हे फक्त आमच्यासारख्या गुंडांनाच जमतं, कारण तुम्ही फक्त रिक्वेस्ट करू शकता, कायद्याच्या चौकटीत राहून तपास करू शकता, पण कुणाचाही जीव घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत जीवाची भीती मानेवर लटकत नाही ना,
तोपर्यंत कोणताही माणूस कधीही खरं बोलत नाही. आज जसं मी या केसमधून स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय, तसंच त्या शौर्यच्या भावाच्या केसमधून सुद्धा मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेन. कारण त्यात सुद्धा माझा काहीही हात नाहीये. कदाचित त्या गोष्टीसाठी मला थोडा वेळ लागेल, पण मी स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच राहीन. आणि राहिला प्रश्न माझ्या इतर क्राईमचा, तर मला घडवण्यात या समाजाचा सुद्धा तितकाच मोठा वाटा आहे, ज्याची परतफेड हा समाज करतोय असंच मी म्हणेन. एक 7 ते 8 वर्षांचा मुलगा भाकरीसाठी तडफडतोय, मग त्याला अर्धी भाकर देण्याची दानत खरंच या समाजात नव्हती का? मला काही लहानपणापासूनच चोर व्हायचं नव्हतं किंवा गुंड व्हायचं नव्हतं. मला सुद्धा एक नॉर्मल लाईफ हवी होती. मला सुद्धा इतरांसारखं नॉर्मल आयुष्य जगायचं होतं. पण या समाजाने प्रत्येक वेळी मला दाखवून दिलं की तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहात, नाहीतर तुमची किंमत कवडी इतकी सुद्धा नाही. आणि तेव्हापासूनच माझ्या डोक्यात पैसा कमवण्याचा टक बसला. मग या गोष्टीला खरंच मी फक्त एकटा जबाबदार आहे का? जर मला त्यावेळी पोटभर अन्न आणि प्रामाणिकपणे करायला काहीतरी काम मिळालं असतं, तर मी खरंच असा वागलो असतो? आज तुला तुझ्या आईबद्दल वाईट वाटतंय. त्यांची काही चूक नसताना त्यांनी हे सगळं भोगलं म्हणून तुला त्रास होतोय. मग मी जे भोगलं त्यात माझी चूक होती का? अनाथ म्हणून जन्माला येणं ही माझी चूक होती? पैशांसाठी स्वतःची किडनी विकायची वेळ आली माझ्यावर, यात सुद्धा खरंच माझी चूक होती? तो तिला एकावर एक प्रश्न विचारत चालला होता, पण ती मात्र सध्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनस्थितीतच नव्हती. शांतपणे फक्त त्याचं ऐकत होती. त्याचा प्रत्येक शब्द हृदयात साठवून घेत होती. कुठेतरी तिला त्याचं म्हणणं पटलं होतं, कारण आज तिने सुद्धा समाजाचा एक असा पैलू पाहिला होता जिथे माणूस माणूस म्हणून घ्यायच्याही लायकीचा नाहीये. तुमच्या बाबांचा तो मित्र कुठे असतो आता? तो तर केव्हाच मेला. त्याच्या कर्माची शिक्षा देवाने त्याला आधीच देऊन टाकली. हे बघ तपस्या, आय नो यात आबांची पण चूक होती. त्यांनी तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं होतं, पण जेव्हा एखादी गोष्ट अचानकपणे घडते ना, तेव्हा माणसाचा मेंदू चालणं बंद होतं. आबा एक सरळ मार्गी चालणारे व्यक्ती आहेत, कोणाच्याही अध्यात्मध्यात नसतात. त्यांनी जे काही कमावलं होतं ते स्वतःच्या कष्टाने कमावलं होतं, कोणालाही लुबाडून किंवा कोणाचाही जीव घेऊन नाही. त्यामुळे हा अपघात झाला तेव्हा ते प्रचंड घाबरले होते. ऑफकोर्स त्यांचं हे वागणं चुकीचंच होतं, पण तेव्हाची त्यांची परिस्थिती बघता ते अगदी साहजिक होतं. आपल्या हातून एखाद्याचा जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट असते तपस्या. आणि कोणताही माणूस इतका महान नसतो की एवढ्या मोठ्या अपघाताचा ब्लेम स्वतःच्या डोक्यावर घेईल. मानवी स्वभाव हा मुळातच स्वार्थी असतो. जेव्हा एखादा प्रसंग आपल्यावर येतो ना, तेव्हा त्यात कोणताही मनुष्य प्राणी हा सगळ्यात आधी स्वतःचाच विचार करतो, आणि तेच आबांनी केलं. त्या अपघातानंतर ते तिथून निघून गेले, पण काही वेळानंतर त्यांना त्यांची चूक रिअलाइज झाली
तेव्हा ते पुन्हा घटनास्थळी तुझ्या आईला बघायला गेले होते. पण तिथे गेल्यावर त्यांना समजलं की तुझ्या आईला ऑलरेडी तिथल्या नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. ते तिथून त्या हॉस्पिटलमध्ये पण गेले. पण तिथे गेल्यानंतर त्यांना हे समजलं की तुझी आई जागेवर गेली होती. म्हणजे त्यावेळी जरी त्यांनी हिंमत दाखवून त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं असतं तरी त्या वाचल्या नसत्या, कारण त्यांचा मृत्यू ऑन द स्पॉट झाला होता. त्यांच्या वाचण्याचा 1% सुद्धा चान्स नव्हता. आणि हे तिथल्या डॉक्टरांनीच त्यांना सांगितलं होतं. मग अशा वेळी तो माणूस काय विचार करणार? भलेही यात त्यांची चूक नव्हती, पण तरीही यासाठी ते स्वतःला जबाबदार मानत होते. त्यात ती गाडी माझ्या नावाने रजिस्टर होती. उद्या पोलिसांनी मला आरोपी ठरवू नये याची सुद्धा त्यांना भीती वाटली, कारण त्यांना पोलिसांचे हे छक्के पंजे आणि गुन्हेगारीचे हे डावपेच माहीतच नव्हते. याच गोष्टीचा त्या प्रभाकरने फायदा उचलला. स्वतःवर आणि आपल्या मुलावर काही संकट येऊ नये म्हणून आबांनी पैसे देऊन टाकले. आय नो तपस्या, तुझ्यासाठी हे जस्टिफिकेशन पुरेसं नाहीये, पण तरीही त्यांची बाजू तुझ्यासमोर मांडणं हे एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि तरीही तू जर त्यांना दोषी मानत असशील तर त्यांना काय शिक्षा द्यायची हा सर्वस्वी तुझा निर्णय. कारण एका अपघातामुळे तू सुद्धा होरपळून निघालेस. आईला गमावल्यानंतर तू सुद्धा माझ्यासारखंच अनाथांचं आयुष्य जगलेस. त्यामुळे तुझी अवस्था मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. फक्त एकच सांगेन की कधी कधी जे वरवर दिसतं ना, त्यालाच खरं म्हणून आपण खूप मोठी चूक करतो. त्यामुळे कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी त्या गोष्टीच्या तळापर्यंत जाऊन त्याचा सखोल अभ्यास करावा आणि मगच एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचावं. कारण अर्धवट ऐकून किंवा अर्धवट काहीतरी बघून घेतलेले निर्णय हे नेहमीच पश्चाताप देतात. एनिवेज, तू काळजी घे स्वतःची. जास्त त्रास करून घेऊ नकोस, कारण तुला त्रास झाला की मलाही त्रास होतो. बिकॉज आय लव्ह यू सो मच. त्याने पुढे होऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवून तो तिथून निघून गेला. ती मात्र एखाद्या स्टॅच्यू सारखी नुसतीच उभं राहून त्याला जाताना पाहत राहिली.